Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण क्लास 10 इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 याची सुरुवात करत आहोत. सो मी तुम्हाला हे व्यवस्थितपणे स्पष्ट सांगणार आहे, एक्सप्लेन करून ईच अँड एव्हरी सेंटेन्स जो तुमचा लेसन आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगेल जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून 100% तुम्हाला उपयोगी ठरतील. सो आजचा हा पाठ क्रमांक 1 आनुवंशिकता आणि उत्क्रांती आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. So students, once again welcome back in our free education channel English Master, and yes, we are starting our English Master coaching classes in Pune location. Also आम्ही ऑनलाइन क्लासेस सुद्धा सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला जॉइन करायचे असतील तर तुम्ही कमेंट मध्ये मला कळवू शकता. सो पाठ क्रमांक 1 आनुवंशिकता व उत्क्रांती. याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. पॉइंट हे जे पॉइंट आहेत ऍज इट इज. फर्स्ट आपण अभ्यासणार आहोत आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, त्यानंतर उत्क्रांती, तिसरा मुद्दा असेल डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, चौथा असेल जाती उद्भव, पाचवा असेल प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण, त्यानंतर उत्क्रांती पुरावे लॅमार्कवाद आणि मानवी उत्क्रांती. सो तुम्हाला काय सांगितलं आहे सुरुवातीलाच धड्याच्या की थोडे आठवा. म्हणजे मुद्दा क्रमांक 1 काय आहे, सजीवांच्या पेशी केंद्रातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता. तर आता एक्सक्यूज मी, हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही अभ्यासलेले आहेत इयत्ता 5वी पासून 9वी पर्यंत. दुसरा प्रश्न आहे की आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात. व तिसरा आहे की डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो. हे सगळं तुम्ही इयत्ता 5वी पासून 9वी पर्यंत अभ्यासलेलं आहे. सो याचा आता या धड्याशी काय संबंध तर ते आपण पाहणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. ओके, सो एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ, हे लक्षात घ्या, आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं वाक्य हे लक्षात ठेवा. त्यांनी बराच कालावधीनंतर आनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले. आणि आता इथे तुम्ही म्हणाल ठीक आहे, हा झाला, ह्याला स्टार करूयात आपण. ओके, आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल. दुसरा महत्वाचं काय आहे सेंटेन्स, 1901 साली ह्युगो द व्हीस यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला. आणि याच्यातून काय झालं की अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव आपल्याला समजला. त्यातून 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली आणि तोपर्यंत हे कोणालाही माहिती नव्हते. सो आता हे 3 पॉइंट आहेत. एक म्हणजे आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला. 2 म्हणजे 1901 साली ह्युगो द व्हीस यांचा उत्परिवर्तनाचा सिद्धांत. आणि 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशींमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. ठीक आहे, सो ज्याला ज्याला मी अंडरलाईन करते ते तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. ते म्हणजे काय तर इथे बघा, ही फर्स्ट सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स, थर्ड सेंटेन्स आणि दिस इज द फोर्थ सेंटेन्स. दॅट इज 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच आनुवंशिक सामग्री हे सिद्ध केले. त्यानंतर 1961 साली फ्रान्स मधील फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. आणि त्यामुळे डीएनए हा रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झाले. आनुवंशिक विकृतींचे निदान करण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज आनुवंशिकीचा उपयोग केला जातो. इथे बघा, सांगा पाहू, तुम्हाला विचारण्यात आले की डीएनए व आरएनएच्या प्रकारांच्या आकृत्या काढा आणि माहिती लिहा. आणि नंबर 2 म्हणजे आनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही आनुवंशिक विकृतींची नावे सांगा. तुम्हाला हे नेटला, इंटरनेटला सर्च करा आणि नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. आता आपण पाहूयात की प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. प्रतिलेखन म्हणजेच काय, ट्रान्स्क्रिप्शन.
भाषांतरण म्हणजे काय? ट्रान्सलेशन. आणि स्थानांतरण म्हणजे काय? ट्रान्सलोकेशन. ओके, ट्रान्सलोकेशन याप्रमाणे. सो आता डीएनए मध्ये असलेली जी जनुके आहेत आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना व कार्यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आणि आरएनएच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की जनुकांमध्ये, इथून हे सेंटेन्स महत्वाचं आहे, जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते आणि या प्रथिनांची जी निर्मिती आहे डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हटले जाते. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सेंट्रल डॉग्मा कशास म्हटले जाते किंवा सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, तर तेव्हा तुम्ही हे आन्सर पाठ करून उत्तर लिहा. ठीक आहे. आता आपण पाहूया डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. ही होत असताना डीएनएच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर यात कामी होतो. तयार होणाऱ्या mRNA या रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनए यांचा धागा दोन्हीतील न्यूक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो आणि त्याचबरोबर डीएनएतील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो आणि आरएनए तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन म्हणजेच काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं. इथे बघा प्रतिलेखन याची ही एक आकृती तुम्हाला दिलेली आहे. ही आकृती तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा. परीक्षेला जर तुम्हाला आलं की प्रतिलेखनाची आकृती काढा तर याच्यामध्ये तुम्ही स्कोर करू शकता 100%. ओके. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. इथे बघा पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA हा पेशी केंद्रकात येतो आणि तो येताना डीएनए वरील जे सांकेतिक संदेश घेऊन जातो. हा आहे, ही जी पट्टी दिसत आहे ही आहे डीएनए ची पट्टी. ओके, ही इकडनं पण आली आहे आणि या साईडने पण, हे लक्षात घ्या. ही डीएनए ची पट्टी आहे आणि ही mRNA ची पट्टी आहे जी म्हणजे हा जो एक वेगळा कलर इथे घेतलेला आहे आपण असं म्हणूया राखाडी कलर. सो हे लक्षात घ्या की हा डीएनए आहे आणि हा mRNA आहे. तर इथे सांगितलं आहे की हा जो संदेश त्यांचा असतो याच्यामध्ये अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. प्रत्येक अमिनो आम्लांकरिता असलेला संकेत कोड 3 न्यूक्लिओटाइड्सच्या संचाच्या रूपात असतो आणि त्याला ट्रिप्लेन कोडॉन असे म्हणतात. ओके, हा आहे आरएनए न्यूक्लियस ओटाइड्स, हा आहे आरएनए पॉलिमरेज आणि ही आहे तुमची ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखनची पूर्ण आकृती. आता आपण पाहूया विद्यार्थ्यांनो की भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पाडली. ठीक आहे, कोण आहेत ते? डॉक्टर हरविंद खुराना. भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पाडली. यासाठी त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर पुरस्कार मिळाला. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला प्रत्येक mRNA हा किती कोडॉनचा बनलेला असतो किंवा प्रत्येक डॅश डॅश हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो, तो उत्तर तुम्ही लिहायचं आहे प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. याला मी स्टार करते. ओके. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम कोण करतं? टीआरएनए करतो आणि त्याकरता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन म्हणजे टीआरएनए वर असतो. या क्रियेलाच काय म्हटलं जातं? ट्रान्सलेशन असे म्हटलं जातं, म्हणजेच भाषांतरण. टीआरएनए ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईन बंधानी शृंखला तयार करण्याचे काम आरआरएनए करतो. या दरम्यान रायबोझोम म्हणजे mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो आणि या क्रियेस स्थानांतरण म्हणजेच काय म्हटलं जातं? ट्रान्सलोकेशन. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतींची प्रथिने तयार होतात आणि हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. आता इथे बघा ही आकृती दिलेली आहे. ओके, तर याचा शोध कोणी लावलेला आहे? भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी शोध लावला की 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सो इथे बघा ही आकृती व्यवस्थित तुम्ही नोटबुक मध्ये एकदा ड्रॉ करा आणि लक्षात ठेवा. आता बघूयात की सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात आणि यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. परीक्षेत जर प्रश्न आला की आईवडिलांचे किंवा मातापित्यांचे गुणधर्म त्यांच्या अपत्यात का येतात,
हा एक महत्वाचा प्रश्न आहे बरं का, परीक्षेत आला तर तुम्हाला उत्तर माहिती असायला हवं. तर उत्तर कुठून असेल? सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात आणि त्यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. ठीक आहे, 2 मार्काला प्रश्न येईल किंवा 1 मार्काला येईल. परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो आणि जनुकांतील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते, त्यामुळे तो जो लहानसा बदल घडून येतो तो म्हणजे उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन असं म्हटलं जातं. ही म्युटेशनची आकृती आहे. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अॅनिमिया सारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात. हे लक्षात घ्या, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अॅनिमिया सारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी जे जे तुम्हाला रेड कलरने सांगते ते तुम्ही लिहून घ्या. आता विद्यार्थ्यांना थोडं आठवा पुढचा टॉपिक शिकण्याच्या अगोदर की आपल्या पचन संस्थेतील आंत्रपुच्छ या अवयवाचे काम काय आहे. 2 म्हणजे आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का. आणि 3 म्हणजे डायनोसॉर सारखे महाकाय प्राणी नामशेष का झाले. आणि 4था प्रश्न म्हणजे प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत. तर चला तर पाहूयात आता उत्क्रांती म्हणजे एव्होल्युशन मध्ये याची उत्तर आपल्याला मिळत आहेत का. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. 1 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो, गाळलेल्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तर लिहा की उत्क्रांती म्हणजे काय. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार हा उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ना, ती प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती होय. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्रक आम्ले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल. पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत विद्यार्थ्यांनो त्यांचा नाश झाला असावा. इथे बघा की प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत याचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळालेलं आहे. आज मितीला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यवधी प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये आकार, जटिलता यांची विविधता आहे. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियम पासून ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आढळतात. पृथ्वीवरील, हे लक्षात ठेवा, पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. अति प्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. ठीक आहे, सो तुम्हाला विचारलं जाईल की कोणते सिद्धांत सर्वमान्य आहेत. दॅट इज सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तुम्हाला एक काम करायचंय, नेट तर सगळ्यांनाच चालवता येतं कारण आता ऑनलाईन एज्युकेशन कोविड-19च्या सिच्युएशनमुळे सगळेजण घेत आहेत. सो इंटरनेट माझा मित्र इथे तुम्हाला सांगितलंय की इंटरनेटच्या मदतीने ग्रह ताऱ्यांच्या निर्मिती संदर्भातील प्रचंड विस्फोट म्हणजेच बिग बँग सिद्धांताबाबत अधिक माहिती मिळवून तुम्ही तुमच्या जे क्लास टीचर आहेत त्यांना दाखवू शकता किंवा जे तुमचे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांना दाखवू शकता. आता इथे आपल्याला एक गोष्ट सांगितली की इतिहासात डोकावताना काय आठवतं बरं. जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते व तत्ववेत्ते जे होते त्यांनी आपापली बाजू तर लिहून ठेवली आहे. मग त्याच्यामध्ये भारतीय, चीनी, रोमन, ग्रीक अशा सर्व संस्कृतींमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव सृष्टी इत्यादींबद्दल विविध प्रकारची माहिती त्या संस्कृतीने काव्यकथा वा ग्रंथरूपाने नोंदवलेली दिसते.
आता आपण पाहूयात की थिअरी ऑफ एव्होल्युशन इट मीन्स उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट सांगते. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे जो जीवद्रव्य आहे तो पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. परीक्षेला प्रश्न येईल, सिद्धांतानुसार उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ किंवा जीवद्रव्य कुठे निर्माण झाला, तर तो पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे आणि अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगाने होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. त्यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना असेल किंवा कार्य असतील, भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. हे सुद्धा एक तुम्ही सेंटेन्स लक्षात ठेवा. पुढे आपण पाहणार आहोत एव्हिडन्सेस ऑफ एव्होल्युशन. उत्क्रांतीचे काय पुरावे आहेत. जर आपण थिअरी ऑफ एव्होल्युशन जर लक्षात घेतलं, तर वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे आणि वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे उपलब्ध आहेत. एक म्हणजे आपण म्हणतो त्यांना बाह्यरूपीय पुरावे, इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके सर, तुम्हाला एक काम करायचंय, कृती पुढील चित्रांचे निरीक्षण करायचे, वनस्पतींच्या चित्रात आणि प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात त्याची नोंद करायची आहे. ह्याला आपण असं म्हणतो की व्हॉट वी सेड मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. प्राण्यांच्या इथे बघा, तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, त्यांच्या नाकपुड्या, ठीक आहे, हा कुत्रा आहे, ही मेंढी आहे आणि हा कोल्हा आहे, पण तिघांचे डोळे, ठीक आहे, एक जो फेस त्यांचा असतो पूर्ण चेहरा म्हणजे त्यांचे डोळ्यांचे स्थान कुठे आहे, नाकपुड्या कुठे आहेत, कानांची रचना कशी आहे, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यांमध्ये आढळतात. तर इथे बघा, वनस्पतींमध्ये पानांचा आकार असेल, त्यानंतर शिराविन्यास असेल, पर्णाचा देठ असेल, पानाची रचना असेल इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून आपल्याला काय समजते की ह्या वरील दोन्ही म्हणजे प्राणी आणि जे वनस्पती आहेत साम्यस्थळे यांच्यात काय आहेत, त्यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. आता आपण पाहणार आहोत अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. याला शरीरशास्त्रीय पुरावे असं मराठीमध्ये म्हटलं जातं. दीज आर दी अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ओके, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. शेजारील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास इथे बघा, तुम्हाला मानवाचा हात आहे, हा बैलाचा पाय आहे, ठीक आहे, वटवागळाचा पंख आहे, देवमाशाचा पर आहे. यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही, प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या रचनेत भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील जे हाडं आहेत त्या हाडांची जी रचना आहे आणि जोडणी मात्र तुम्हाला समान दिसून येईल. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे आपल्याला निर्देश करते. सो याला काय म्हटलं जातं, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय पुरावे. तर तुम्ही आता सांगा बरं विद्यार्थ्यांनो, सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत आणि शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का. तर आता इथे जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची म्हणजे भूशास्त्रीय कालगणना मापनाबद्दलची माहिती मिळवायची आणि वर्गात सादर करायची. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करायचा म्हणजे तंत्रज्ञानाचा. आता आपण पाहूया अवशेषांगे म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स असं आपण याला म्हणतो. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असे म्हणतात. हे लक्षात घ्या, ठीक आहे, हे लिहून घ्या. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की अवशेषांगे म्हणजे काय. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत निरुपयोगी किंवा हानिकारकही ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादी निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, हे लक्षात घ्या. हा प्रश्न येऊ शकतो, एखादी निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी किती काळ लागतो, तर हजारो वर्षे लागतात.
या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते काय असते, अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. आंत्रपुच्छ म्हणजे हे बघा, हे मोठे आतडे, हे लहान आतडे, आणि ही जी खाली एक गाठ दिसत आहे, सो याला तुम्ही आंत्रपुच्छ म्हणता. सर हे मानवाच्या काही कामाचं नाही, पण रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी फार उपयोगी आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे जे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहे, परंतु आपल्या ह्याच्यामध्ये ते हाड लहान असतं. माकड हाड जे असेल, अक्कलदाढा असेल, याला आपण म्हणतो माकड हाड, ठीक आहे, जे आपल्या मणक्याच्या एकदम खाली असतं. त्यानंतर ही अक्कलदाढ म्हणजे नंतर येणाऱ्या दाढा असतात. अंगावरची केस असतील इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. आता तुम्हाला निरीक्षण करून चर्चा करायची आहे, ठीक आहे. याला आपण इंटरनेटची मदत घेऊन करूयात. तर विविध प्राण्यांमधील काही अवशेषांगे शोधून ती दुसऱ्या प्राण्यात कशी उपयुक्त आहे ते शोधा आणि याबाबतची माहिती वर्गात सादर करा. विद्यार्थ्यांना याच्यात तुम्हाला काय दिसतंय? काही जीवाश्म म्हणजे हा पुराजीव विषयक पुरावे म्हणजे जीवाश्म विज्ञान असं आपण याला म्हणूयात. हे आहेत पॅलिओऑन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ठीक आहे. पॅलिओऑन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं मी तुमच्यासाठी व्यवस्थित प्रोनाउन्स करते, ठीक आहे. काय म्हणणार तुम्ही? पॅलिओऑन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ओके, म्हणजेच पुराजीव विषयक पुरावे. तुम्हाला असा प्रश्न पडलेल की काही कोट्यवधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे आता कसे सांगता येईल? याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. तर यांनाच फॉसिल म्हणजे जीवाश्म असे म्हटले जाते. हे लक्षात घ्या. जीवाश्म कशास म्हणतात किंवा जीवाश्म म्हणजे काय, एका वाक्यात येईल किंवा गाळलेल्या जागा येईल. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. हे पण लक्षात ठेवा. जीवाश्मांचा अभ्यास हे कशाच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे? तर उत्क्रांतीच्या. हे लक्षात घ्या, ओके. पुढे बघा, जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदल होत असते. आणि एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन किंवा कार्बन डेटिंग असे म्हणतात, ठीक आहे. आता इथे बघा, याला तुम्ही इथून मी, ठीक आहे. सो एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 आणि C12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन म्हणजेच कार्बन डेटिंग असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र याचा उपयोग कुठे होतो? कार्बन डेटिंग, कार्बनी वयमापनाचा पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेषशास्त्रात जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी कार्बन डेटिंग किंवा कार्बनी वयमापनाचा वापर होतो. अशा प्रकारच्या तंत्रांद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. आणि याच्यानुसारच विद्यार्थ्यांना अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. या मुद्द्यामध्ये, या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं म्हणजे कार्बनी वयमापन, कार्बन डेटिंग म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो, ठीक आहे. आता आपण पाहूयात, ठीक आहे. याला आपण तुम्ही गाळाचे खडक म्हणा. गाळाचे खडक म्हणजेच इथे बघा, त्याच्या अगोदर आपण एक माहिती घेऊयात इथे की परिचय शास्त्रज्ञांचा. कार्बनी वयमापन पद्धती ही नैसर्गिक कार्बन 14 म्हणजे C14 च्या किरणोत्सर्गी जे क्ष किरण असतात तर त्यापासून विलाड लिंबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. हे आहेत ते शास्त्रज्ञ विलाड लिंबी यांनी कार्बनचा म्हणजेच कार्बनी वयमापन पद्धत ही त्यांनी शोधून काढली 1954 मध्ये. विलाड लिंबी यांनी, ओके, लिंबी नाही, लिबी यांनी. यासाठीच लिबी यांना 1960 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आणि या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. म्हणजे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की कार्बनी वयमापन पद्धती याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? 1954 मध्ये विलाड लिबी यांनी, आणि त्यासाठी त्यांना 1960 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला.
आता पदार्थांची वये काढण्यासाठी रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत ती प्रसिद्ध करण्यात येतात. कोणत्या पद्धतीनुसार? कार्बन 14. तर आता इथे पहा, गाळाचे खडक, नूतन जीव महाकल्प, ठीक आहे. त्यानंतर हा मध्य जीव महाकल्प आणि हे जे 3 दाखवलेले आहेत साचेदाटेच पुराजीव महाकल्प. आता इथे बघा, अपृष्ठवंशीय प्राणी आहेत आणि इथे सरीसृप, उभयचर आणि मत्स्य प्राणी, इथे सरीसृप प्राणी आहेत आणि हे पक्षी किंवा सस्तन. तर ही आकृती एकदा व्यवस्थित तुम्ही ड्रॉ करा आणि परीक्षेला जर प्रश्न आला की आकृती काढा, तर आकृती काढून नावे द्या. आता आपण बघूयात कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे. निरीक्षण करून चर्चा करायची. आता खालील चित्रांचे निरीक्षण करायचं आणि त्यातील वैशिष्ट्यांची चर्चा करायची. अशा प्रकारच्या इतर काही प्राण्यांची माहिती तुमच्या शिक्षकांकडून मिळवा आणि इंटरनेटच्या माध्यमातून चित्र किंवा व्हिडिओचा संग्रह करा. याला म्हणतात डकबिल प्लॅटिपस. हा आहे लंग फिश आणि दिस इज पेरिपॅटस. ही काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत. चला, तर काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस. कोणता? पेरिपॅटस, दिस वन. चला तर याचा अभ्यास करूया. या प्राण्यामध्ये वलीय प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका, खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनालिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसेच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो. ठीक आहे, हा जो प्राणी आहे डकबिल प्लॅटिपस, तर हा सरीसृप प्राण्याप्रमाणे म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यांमुळे सस्तन प्राण्यांशी त्याचे नाते सांगतो. म्हणजेच त्याच्या दुग्धग्रंथी आहेत, शरीरावरील केस आहेत, परंतु तो अंडे घालतो. तो हात ह्या 2 घटकांना जोडतो की नाही? आता लंगफिश हा जरी मत्स्य म्हणजे मासा असला तरी फुफ्फुसांद्वारे शोषण करतो आणि या उदाहरणावरून सस्तन प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर उभयचर्य मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे आपल्या लक्षात येते. आता निरीक्षण करायचे विविध अवस्थातील भ्रूण. बाळाची जी रचना असते विद्यार्थ्यांनो, कदाचित परीक्षेला प्रश्न येईल. मासा, ठीक आहे, माशाचा पहिला प्रकार कसा दिसतो? असा. माशाची उत्पत्ती कशी होते? लाईक दिस. हा आहे त्याचा पहिला प्रकार. ओके. त्यानंतर सेकंड स्टेज मध्ये मासा असा असतो, थर्ड स्टेज मध्ये तो पूर्ण होतो. हे सॅलमँडरची ही प्रतिकृती आहे. याप्रमाणे त्यांचे भ्रूण असते. त्यानंतर कासवाचं पिल्लू याप्रमाणे विकसित होतं. कोंबडीचं पिल्लू हे डुक्करचं पिल्लू आहे. त्यानंतर गायीचं जे भ्रूण आहे ते याप्रमाणे विकसित होतं. ससाचं भ्रूण आणि मनुष्याचे जे भ्रूण आहे म्हणजे बाळ ज्याला म्हटलं जातं मानवी, तर त्याचा भ्रूण असा असतो सुरुवातीला, नंतर त्याची विकसित होऊन वाढ होऊन ते याप्रमाणे दिसू लागते. म्हणजेच काय तर भ्रूणविज्ञान विषयक पुरावे, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस याला म्हणतात. या चित्रात विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळून येते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते, बरोबर की नाही? प्रारंभिक अवस्थेमध्ये. त्यानंतर विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जाते आणि प्रारंभिक अवस्थेमधला साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देऊन जातं. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत पाहूया. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. परीक्षेला 100% प्रश्न येतो म्हणजे येतो विद्यार्थ्यांनो. 100% मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतातच. तर तुम्ही असं म्हणा की मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो चला, चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणातून पुढे सक्षमते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस आला. डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज म्हणजेच काय? ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. प्रश्न येऊ शकतो की ओरिजिन ऑफ स्पेसीजचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे चार्ल्स डार्विन यांनी लिहिले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन काय म्हणतात? तर सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीवघेणी असते आणि या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरून जातात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती सुद्धा तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा जो सिद्धांत आहे, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे. पण नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले. ते कोणते? त्यातील महत्वाचे म्हणजे 1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. नंबर 2. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. आणि नंबर 3 म्हणजे सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले.
चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा त्यांचा फोटो आहे. तर 1809 ते 1882 हा त्यांचा कार्यकाळ होता. या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाले आहेत. या विकासासच नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले. आता आपण बघूया लॅमार्कवाद म्हणजेच लॅमार्क्सिझम. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत ठरतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. यालाच त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत म्हणजे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असे म्हटले आहे. हे आहे जीन बाप्टिस्ट लॅमार्क. 1744 to 1829 दिस इज द टाइम पिरियड त्यांचा. त्याही पुढे जाऊन त्यांनी असं काय म्हटलंय की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे त्या लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले. शामृग, ईमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस असेल, बदक असेल यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे अक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद यालाच म्हणतात. या उत्क्रांती मागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले ठीक आहे की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढे प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडतात. तर इथे काय दिले, जिराफ म्हणजेच काय विशिष्ट हा जो जिराफ आहे ठीक आहे की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीर रांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले आणि लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्यांनी संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. तर तुम्हाला इंटरनेटच्या वापराने जगातील वानरांच्या विविध प्रजातींची छायाचित्रे मिळवायचे आहेत विद्यार्थ्यांना. आता आपण पाहूयात स्पेसिएशन म्हणजेच काय, जाती उद्भव. प्राणी वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती किंवा स्पेसीज असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्याचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळे जातीच्या म्हणजे ते टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो आणि तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव म्हणजेच काय, स्पेसिएशन होतो. आता आपण ह्युमन एव्होल्युशन म्हणजेच काय, मानवी उत्क्रांती पाहणार आहोत की उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैवविविध्याची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे आपल्याला दिसता येईल. हे बघा, मानव वंशाचा प्रवास. हे आहे फर्स्ट लेम्यूस सारखे प्राचीन प्राणी किती 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 करोड वर्षांपूर्वी आणि इजिप्तोपिथिकस हा 4 करोड वर्षांपूर्वी. त्यानंतर ड्रायोपिथिकस आहे, रामपिथिकस आहे, ऑस्ट्रेलोपिथिकस आहे, कुशल मानव. त्यानंतर ताठ चालणारा मानव, निअँडरथॉल आणि क्रोमान्यांचा मानव. ठीक आहे, क्रोमान्या मानव असं याला म्हटलं जातं. 50,000 वर्षांपूर्वी याची उत्क्रांती झाली असावी. म्हणजे याप्रमाणे मानवाचा प्रवास झाला, मानव याप्रमाणे घडला. तर याच्यात काय सांगितले की 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्यात. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी झाले. कालांतराने सुरुवातीचे एप सारखे म्हणजे एपकपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिमन आणि ओरँगउटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांजी आणि गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्नग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागे. याप्रमाणे कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले.
तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. मानव सदृश प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या एपची. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, फार महत्वाचा प्रश्न आहे. मानव सदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद झाली आहे ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या एपची. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश प्राण्यांची रचना म्हणजेच मानव म्हणजेच काय होमो या प्रजातीचे सदस्य असणे इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला आणि त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. हे आहे मानवी मेंदूमध्ये होत गेलेला विकास. याप्रमाणे जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजेच कोण, होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य माननीयोग्य झाला होता. बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य माननीयोग्य झाला होता. येथे बघा आता निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण तुम्हाला मानता येईल. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. हे चित्र आहे निअँडरथॉल मानवाचं. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती बसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला आणि सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरीही अजून मानववंशाच्या मुळांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. याचप्रमाणे आमचे सगळे लेक्चर्स तुम्ही पहा आणि लवकरच भेटूयात आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड बाय बाय.